आता आपण आकडे कधी एरवी बोलत नाही, पण चित्रपट क्षेत्राचं यश अपयशच हे आकड्यांवर अवलंबून असतं. म्हणून मी इथं आकडा बोललो तुम्हाला. आणि पहिल्या दिवशी ठरल्याप्रमाणे अहिल्यानगरमध्ये चित्रपटाचा प्रीमियर करायचा हे आमचं पहिल्या दिवसापासून ठरलं होतं. तसा शब्द मी स्वप्नील मुनोतला दिला होता. त्यानुसार मी आज अहिल्यानगरमध्ये देऊळबंद 2 आता परीक्षा देवाची या चित्रपटाचा प्रीमियर करतोय संध्याकाळी 7ला. माझ्याबरोबर चित्रपटाचे क्रिएटिव्ह प्रोड्युसर आणि एक महत्वाची भूमिका बजावणारे रमेश परदेशी म्हणजे आपले पिटेभाई मुळशी पॅटर्नचे. आणि तो नुसता मित्र नाही, तो माझा बिझनेस मधला पार्टनर सुद्धा आहे व्यवसायातला. ॲडव्होकेट केदार सुमन छत्रपती संभाजीनगरचे मूळचे आहेत, आता पुण्यात स्थायिक आहेत, खूप मोठे लॉयर आहेत आणि माझ्या प्रत्येक सिनेमात असतात. मुळशी पॅटर्नमध्ये पण चाणक्य होते बघा, चाणक्य. ओके. आणि स्वतः कलाकार आहे. तापसी पन्नूचा जो पिक्चर आलता थप्पड, त्या चित्रपटाची कथा डेव्हलप करण्यात त्यांचा वाटा होता सिंहाचा. तर आणि स्वप्नील मुनोत हा नगरचा चित्रपट थिएटरचा मालक किंवा नगरच्या सांस्कृतिक चळवळीतला महत्वाचा हिस्सा म्हणून नाही, तर या सिनेमातला एक कलाकार म्हणून पण आहे. सुने बघतीस आहे ना पुढे, कलाकार म्हणून पण हा माझ्याबरोबर इथं बसलेला आहे. नगरमध्ये प्रीमियर का, अहिल्यानगरला प्रीमियर का, कुठला चित्रपट करतो अहिल्यानगरला येऊन प्रीमियर आम्ही करतो? त्याचं कारण असं, अहिल्यानगरला जी एकांकिका स्पर्धा होती ती आज या घडीला महाराष्ट्रामध्ये कलाकार घडवण्याची फॅक्टरी. त्या एकांकिका स्पर्धेमुळं कलाकार घडतात. त्या स्पर्धेला मी जज म्हणून होतो. अनेक टॅलेंटेड कलाकार पाहिले मी तिथं काम करताना. आणि तिथल्या व्यासपीठावरून मी शब्द दिला स्वप्नील मुनोत आणि सगळ्या टीमला की तुझ्या स्पर्धेतले जे अवॉर्ड विनिंग कलाकार आहेत यांना घेऊन पिक्चर बनवेल. आणि म्हणून आता माझ्या सिनेमातले इतर कलाकार हे या स्पर्धेतले आहेत. आज जो एक ब्लॉकबस्टर सिनेमा दिसतोय घडतोय त्याचे कलाकारांची निवड ही अहिल्यानगर एकांकिका स्पर्धेच्या करंडकातून मी केली होती. आणि आज इथं आलोय तुमच्या समोर बोलायला. आता तुम्ही बोला. महाराष्ट्रात या सिनेमाला चांगला प्रतिसाद मिळतो, पण पहिल्यांदा असं होतं की हा माझ्या बोलण्यातला किंवा माझ्या कॅपॅसिटीतला विषय आहे. माझं काम आहे सिनेमा बनवणे, ते मी अप्रतिम असे बनवतो. आता ग्रामीण भागातलं थिएटर बंद पडलं, मग ते प्रायव्हेट होतं. थिएटर सरकारी तर नसतात, बरोबर की नाही? म्हणजे आपण त्याचा जाब सरकारला तर विचारू नाही शकत. मग थिएटर प्रायव्हेट असतात, तर त्यांची वैयक्तिक काही कारणं होती का? त्याच्याकडे पाहणारी अशी काही संस्थाच नाही महाराष्ट्रात. खरं तर मी 10 वर्षापूर्वी पहिल्या देऊळबंदाच्या वेळी ग्रामीण भागातली 4 थिएटर सुरू केली आमच्या खर्चानी, बरोबर की नाही? पण मी खूप छोटा माणूस आहे, मी काही एवढ्या मोठ्या लेवलवर काम करू शकत नाही. पण तुम्ही प्रश्न खूप गंभीर आहे, त्याच्यावरचं सोल्युशन काय आहे हे मला माहित नाही. एक सेकंद फक्त, मी जे म्हटलं होतं ती पोरं आली आहेत नगरची, ती स्पर्धा भूमिका करतोय चित्रपटात, तर आपला मत आहे देऊळबंद 11 वर्षानंतर हा पिक्चर आलेला आहे, तर पहिल्या भागापेक्षा यातली कथा किती वेगळी आणि प्रभावी आहे? 100% वेगळी. मी असं कधीच नव्हतं म्हटलं की गोष्ट एकच असेल आणि ती कंटिन्यू राहील. हा सिक्वल नाहीये. ओके. हा सिक्वल नाहीये. देऊळबंद नावाची ही फ्रँचायझी आहे जी कंटिन्यू होईल 11 भाग. ओके. 11 भागात दरवेळी वेगळा कंटेंट हिरो असेल. मुख्य हिरो कोण आहे? समजा आता कसं स्वामी समर्थ हे मुख्य हिरो आहे. आता यावेळी हिरो पुढे, यावेळी हिरोईन आहे स्नेहल तरडे. त्यामुळं स्वामी कॉमन राहतील. समाजातले विविध प्रश्नांवर कथा बेतली जाईल. यावर्षी मला शेती ही खूप महत्वाची वाटते. ओके. म्हणून मी शेतीवर आधारित सिनेमा केला. चित्रपट थिएटरमध्ये 4 लोक प्रेक्षक पाहत आहेत, पण त्याला दुसरी एक गोष्ट अशी आहे की त्यावरती टीका पण अशी दुसरी गोष्ट बाजूने होते. शेतकरी आत्महत्याशी संबंधित विषय मांडलेला आहे आणि थेट सरकारवरती प्रश्न करण्याऐवजी तुम्ही एका त्या प्रश्नावरला धार्मिकता किंवा मग लोक
लोकांच्या श्रद्धेचा ह्याच्यावरती सोडून दिलेलं आहे. म्हणजे त्यातनं सरकारला क्वेश्चन करण्याऐवजी शेतकरी आत्महत्या ह्याच्यावर असा एक सरकारवर टीका करून आत्महत्या उद्या थांबेल का? नाही तो प्रश्न नाही, थांबेल का? सरकारवर टीका करणं हे परमनंट सोल्युशन आहे का? हे राजकीय द्वंद्वांमधून आलेल्या गोष्टी आहेत. आपल्याला, तुम्हाला, म्हणजे पत्रकारांना, तुम्हाला, मला खरं या गोष्टींशी घेणं देणं नसलं पाहिजे. आता त्याच्यावर जर टीका करून सगळे प्रश्न मिटणार असतील तर हा देश 47ला स्वातंत्र्य होऊन 50ला सुखी झाला असता. असं थोडीच आहे, असं थोडीच आहे. शेतकरी आत्महत्या सरकारवर टीका करून सुटेल असं मला मुळात वाटत नाही. शेतकरी आत्महत्या शेतकऱ्याला शहाणा करून सुटेल असं मला वाटतं. म्हणून मी माझं इंटरप्रिटेशन मानलं आणि अख्ख्या महाराष्ट्राने ते डोक्यावर घेतलं. आणि हेच आपल्याला गरजेचं आहे. जे ही टीका करतायत ना ते सडक्या मेंदूचे आहेत असं माझं स्पष्ट मत आहे. त्यांना हा सिनेमाच कळला नाही. या सिनेमामध्ये शेतकरी आत्महत्या थांबायच्या असतील, शेतकऱ्यांनी दारूपासून लांब गेलं पाहिजे. शेतकऱ्यांनी पोरींच्या लग्नातल्या हुंड्यावरती आणि लग्न खर्चावरती आळा घातला पाहिजे. खोटा बडेजाव थांबवला पाहिजे. जातीपातीतलं द्वंद्व संपवून या जातीच्या माणसाने त्या जातीच्या माणसाला मिठी मारून गावाने एकत्र काम केलं तर विकास होईल हे सांगण्यात आलेलं आहे. जॉईंट फॅमिली, कुटुंब व्यवस्था एकत्र असली पाहिजे. घरात 2 चुलते, 3 भाऊ, 2 वहिन्या, 1 काकी, 2 आज्या आजोबा असे जर असतील आणि घरातला एखादा माणूस अस्वस्थ झाला तर पटकन खाट्यावर पडलेलं, असं पडलेलं म्हातारं म्हणतं, काय रे, काय तोंड पाडलायस, काय रे चतकोर भाकर कमी खाल्लीस आज, काय रे बाळा हसत का नाहीयेस, काय रे लेकरा डोळ्यात पाणी काय. आत्महत्येची कारण आहेत ही सगळी. ज्यावेळी माणूस आत्महत्या करायला जातो ना त्याच्या आधी ही लक्षणं दिसतात. आधी घरातले दुर्लक्ष करतात म्हणून आत्महत्या होती. तिथं काय सरकार येणार आहे का बघायला? तर तात्पर्य काय, सरकारवर टीका करणं हे आत्महत्येवरचं सोल्युशनच नाही आहे. अजूनही आपण मूर्खासारखा आपला समाज ह्याच्यात अडकलाय की शेतकरी आत्महत्येवर बोलायचंय म्हणजे सरकारला प्रश्न विचारायचे. सरकारला नाही, प्रश्न शेतकऱ्यांना विचारले पाहिजे. आत्महत्या तो करतोय ना, सरकार करतोय का आत्महत्या? आत्महत्या शेतकरी करतोय ना. मग मी प्रश्न कुणाला विचारला पाहिजे? शेतकऱ्याला विचारला पाहिजे. ठेच लागली की आपण दगडाला शिव्या घालत बसतो का? काय केलं पाहिजे? दगड बाजूला केलं पाहिजे. दगड बाजूला करणं आपल्या आवाक्यात नसेल तर बाजूने गेलं पाहिजे, किंवा अजून 4 जणांना एकत्रित करून तो दगड बाजूला केला. बरोबर की नाही? आत्महत्या, आपल्याला आत्महत्या थांबवायच्या, कुणाची सरकार पाडायची किंवा उभी करायची नाहीये. माझं ते कामच नाही. माझं काम सिनेमा करणे, माझं काम शेतकरी आत्महत्या थांबवणे. आणि आता मी तर या स्टेजला आलोय की या सगळ्या गोष्टींचं दुर्लक्ष करून आपण आपल्या कामांवर फोकस केलं पाहिजे. मीडियाचा निम्मा वेळ आणि मीडियाची निम्मी एनर्जी राजकीय वादांवर चालली आहे. आजकाल जर नगरमध्ये एखाद्या साहित्यिकाने पुस्तक लिहिलं तर मीडियाला वेळ नाहीये त्या पुस्तकावर बोलायला. कारण मीडिया 2 राजकारण्यांमध्ये त्यांच्या रोजच्या हगण्यामुतण्यावर चर्चा करण्यात बिझी आहे. पूर्वी पु ल देशपांडेंनी एखादा विनोद केला तर मीडिया पहिल्या पानावर घ्यायची हेडलाईनला. कुठे गेले ते दिवस? पु ल देशपांडे तयार होणं बंद झालं, वपू काळे तयार होणं बंद झालं, शिवाजीराव भोसले सारखी माणसं बंद झाली. कारण आपण सर्वस्व राजकारण्यांना दिलं. अरे माझे सिनेमे माझ्या प्रश्नांसाठी, माझ्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यासाठी आहे ना, मला काय घेणं देणं आहे कुणावर टीका करायची. आता सगळ्या गोष्टींकडे दुर्लक्ष करून डायरेक्ट खोडावर घाव घालायचा या मताचा मी आहे आणि तो मी घातला. म्हणून मी सांगतोय, जो शेतकरी हा सिनेमा पाहिल त्याच्या मनात आत्महत्येचा विचार आला तर तो झटकून टाकणार म्हणजे टाकणार. हे परमनंट सोल्युशन आहे. सरकारने नाही, आपण प्रत्येकाने हा सिनेमा घराघरात नेला पाहिजे. आता तर निम्म्या लोकांची जळती आहे पुढं, तरडेनी सरकारवर टीका नाही केली. अरे तरडेला बाकी कामं आहेत का नाही? तरडे काय तुमच्यासारखं आहे का? काय तरडे त्याचा सिनेमा बनवणार आहे, सिनेमावर प्रेम करणारा माणूस आहे. तरडेवर प्रेम करणारी पण माणसं खूप आहे.
सरकारवर टीका करण्यात मला रस नाही वाटत, कारण ते सोल्युशन नाही. सरकारच्या टीकेचा आधार घेऊन ज्यांना वाटतं शेतकरी आत्महत्या थांबेल, यांच्या इतकी मूर्ख जमात दुसरी नाही. सरकार बदलत राहणार आहे, टीकेचं स्वरूप बदलत जाणार आहे, शेतकरी आत्महत्या वाढतच राहणार आहे. आपल्याला त्या कमी करायच्या. त्यामुळे या बाजूशी मला घेणं देणं नाही बाबा. देऊळबंद 2 बनवताना असं सगळ्यात मोठं आव्हान काय होतं तुमच्यासमोर? सगळ्यात मोठं आव्हान तरी माझ्यासमोर मोहन जोशी सर होते, स्पष्ट सांगतो. कारण मला मोहन जोशी सरांशिवाय सिनेमा करायचा. त्या नाटा इतका मोठा नट आत्ता नाही, आणि हे त्यांनी सिद्ध केलं. वयाच्या 75ला एका आठवड्यात 30 कोटीचा व्यवसाय करणारा सिनेमा दिला त्या माणसाने. मी असं कधीच म्हणणार नाही हा प्रवीण तरडेचा सिनेमा आहे. हा मोहन जोशींचा सिनेमा आहे, हा स्वामी समर्थांचा सिनेमा आहे. प्रवीण तरडे त्यातला एक भाग आहे. जर तुम्हाला उद्या क्रमवारी द्यायची झाली यशाची, की देऊळबंदाचं यश कुणाला द्यायचं, तर सगळ्यात पहिलं तुम्ही ते मोहन जोशींना द्या, मग तुम्ही निर्माते कैलास वाणींना द्या, मग स्नेहल तरडेच्या खतरनाक अभिनयाला द्या, मग प्रवीण तरडेकडे जा, मग रमेश परदेशीच्या मॅनेजमेंटला द्या. त्यामुळे प्रवीण तरडे ही खूप तिसरी चौथी पायरी आहे या यशात. बाकीची खूप लोक आहेत. पहिल्या सिनेमा तुमचा होता की करू शकते यंत्रणा करेल का नाही मला माहित नाही, मला त्याच्याशी घेणं देणं नाही. मी स्पष्ट सांगतो, यंत्रणा करेल का नाही माहित नाही. माझा पिक्चर काम करून गेलाय, कुठल्याही यंत्रणेकडे जायची गरज नाही. माझ्याकडे स्वतःची यंत्रणा आहे, चित्रपट सृष्टी. आणि मी माझ्या यंत्रणेतलं 3 तासाचं हत्यार वापरलंय शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबवायला, आणि ते करेक्ट मर्मावर बसलंय. जो शेतकरी देऊळबंद 2 पाहणार तो आत्महत्या करणार नाही. असं म्हणतात की प्रवीण तरडे यांचा पिक्चर म्हणजे हाऊसफुल हे एक ब्रिज झालेलं आहे, आणि ते अनेकांनी अनुभवलेलं सुद्धा आहे. मग OTT सारख्या प्लॅटफॉर्मच्या जमान्यामध्ये चित्रपटगृहाकडे प्रेक्षकांनी वळण्यासाठी नेमकं निर्मात्यांनी काय करायला पाहिजे? हे बघा, निर्मात्यांनी प्रवीण तरडे सारखा डिरेक्टर घेतला पाहिजे. मी स्पष्ट सांगतो. हे बघा, मी 6 पिक्चर बनवले, 6च बनवले की नाही. बरोबर. देऊळबंद, मुळशी पॅटची पॅटर्न, पॅटर्न, सरसेनापती हंबीरराव, धर्मवीर 1, धर्मवीर 2, देऊळबंद 2, एक तरी पडला का? अजिबात नाही. सगळे चित्रपटगृहात चालले. आणि खरं सांगा, माझ्याकडे कुठला माझ्या पाठीशी मोठा चॅनल आहे का? कुठली कॉर्पोरेट कंपनी आहे का? कुठला एक तरी बॉलिवूडचा स्टार आहे का माझ्या सिनेमात? ही गाव का तिथली पोर आहेत बघा, ही तोंड तुमच्या आमच्यासारखी दिसणारी आहे. मग पिक्चर का सुपरहिट आहे? लोकांना कळतं ना राव, चित्रपट सृष्टीची सुरुवात मराठी मातीत झाली ना. आपल्यासारखा चोखंदळ प्रेक्षक नाही अख्ख्या देशात. त्यामुळे लोकांना ते भावतं. बरं, मी आता जे बोलतोय आणि मी जे सिनेमात बोलतोय त्यात फरक असतो का? नाही. माझ्या लिखाणात फरक असतो का? जे आत आहे तेच मी बाहेर आहे. मी अजिबात खोटारडा नाहीये कुणासारखा बाबा. जे आहे ते आहे. हे बघा, कोट्यवधीचा धंदा करतोय सिनेमा. आजही 20 तारीख आली की हप्त्याचं टेन्शन असतं माझ्यावर. कशाचं टेन्शन असतं? 20 तारीख आली की EMI दिसायला लागतो 15 तारखेपासून. असं असतानाही कोट्यवधी प्रॉफिट झालाय ना. झालाय का नाही? पिक्चरला सगळा डोनेट केलाय, 1 रुपयाला हात नाही लावणार या पिक्चर मधनं. आणि ह्याच्यात प्रवीण तरडेचा मोठेपणा नाही. कैलास वाणी नावाचा जो एक आमचा निर्माता आहे, पैशा पाण्याच्या पलीकडे जाऊन हे जे पैसे येणार आहेत ना प्रॉफिट, म्हणजे अजून पिक्चर सुटला नाहीये. 30 आणि 35 कोटी म्हणजे तेवढे पैसे निर्मात्याला येत नाही. त्यातले 40 कोटी 45 असं निर्मात्याला येतात. म्हणजे अजून बेसिक अमाऊंट सुटतीये. पिक्चर आता जसा चालेल तसा प्रॉफिट होईल. जो येईल तो आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या पोरापोरींच्या शिक्षणासाठी डोनेट केला जाणार. जे आत ते बाहेर, लपवाछपवी नाही, पैशाच्या मागे पळणारे नाही. आणि असं जाहीर सांगतोय, असं नाही काही जण गुपचूप सांगतात अरे मी देणार आहे ना, देत कुणी नाही. जाहीर सांगतोय, निर्मात्यांनी जाहीर केले. आणि नुसतं जाहीर नाही केलं, पहिल्या पिक्चरला जो प्रॉफिट झालता देऊळबंद 10 वर्षापूर्वी, तो पण सगळा डोनेट केला. 1 रुपया घेतला नाही कधी. तर ही धारणा आहे आणि ते यशस्वी होते. तर आपण त्या धारणेला पाठबळ दिलं पाहिजे. हा पिक्चर चालल्याने प्रवीण तरडेचं घर बांधणार आहे का? एवढा बोंबलत आलोय.
कोण ग्रामीण भागात फिरतो? कुठले नटनाट्य फिरतात तुम्ही सांगा ना. कोण ग्रामीण भागात फिरतं? फार यवत, इंदापूर, मंचर सगळ्या थिएटरमध्ये जातोय धुळ्यापर्यंत. कुठल्या कुणाला जायला वेळ नाही हो धुळीमध्ये. धुळीमध्ये उन्हामध्ये कुठं बोंबलत फिरू. पण मी फिरतोय कारण मला पिक्चरची माझ्या स्किन काळी पडली त्याच्याशी घेणं देणं नाही. मला आत्महत्या थांबवायच्या. मला आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या पोरापोरींची शिक्षण पुढे न्यायची आहेत. पैसे काय खिशात घालून मला फिरायचं नाही. माझ्यावर 20 तारखेला येणाऱ्या EMIचं टेन्शन आहेच. ते मी माझ्या कष्टाने दूर करील. नाही तर स्वामी समर्थ माझ्या पाठीशी उभे राहतील. कारण कर्म चांगलं केलं तर ते पाठीशी असतात, हा माझा ठाम विश्वास आहे. तुम्ही राजकीय, धार्मिक अशा ऐतिहासिक वेगवेगळ्या विषयावर चित्रपट तयार केले आणि यातला सगळ्यात तुम्हाला भावणारा विषय कोणता आहे? माझा सगळ्यात आवडता विषय मुळशी पॅटर्न. तुम्ही जर असं विचारलं आणि समाजासाठी प्रभावी सगळ्यात मोठा सिनेमा देऊळबंद 2. मुळशी पॅटर्न आवडता सिनेमा काय आहे? इट्स अ स्टोरी ऑफ माय रूट्स. त्याच्यात मी स्पष्ट सांगितलं होतं की इनसेन्सिटिव्ह अँड ब्रुटल अप्रोच टुवर्ड्स डेव्हलपमेंट बाय पॉलिटिशियन इज अ रिअल मिजरी फॉर फार्मर्स इन इंडिया. या देशातल्या शेतकऱ्यांचं सगळ्यात मोठं दुर्दैव काय हे मी मांडलेलं आहे. त्यामुळे ती गोष्ट माझ्या पाळमुळं जिथून आली आहे त्याच्याशी रिलेटेड आहे. म्हणून ती माझ्या हृदयातली गोष्ट आहे आणि समाजाच्या हिताची गोष्ट देऊळबंद 2 आहे. कारण त्यांनी आत्महत्या थांबणार. प्रत्येक मुलाखतीत सांगतो, स्पष्ट सांगतो, माझ्या सिनेमात हिरो नसतो, माझा सिनेमा हिरो असतो. ओम भूतकर नाटकात बिटकात उत्तम काम करायचं, नो डाऊट. मुळशी पॅटर्नच्या आधी तुम्हाला माहिती होतं का? नाही. मुळशी पॅटर्नचं काम कसं वाटलं तुम्हाला? उत्तम. मी अडकलो का हिरोच्या चेहऱ्यात? मी बघितलं हे पोरगं काम त्या भूमिकेला न्याय देईल. प्रसाद ओकने किती सुंदर सुंदर कामं केली आहेत. पण धर्मवीर लक्षात राहतो की नाही त्याचं? 100%. बरोबर की नाही? स्नेहल तरडे पाहिलं होती का तुम्ही मोठ्या रोलला कधी आतापर्यंत? हा सिनेमा बघा आणि तिचं काम बघा. म्हणजे तुम्ही पाहत राहाल अशी भूमिका. तात्पर्य काय की हिरो बिरो हे मुळात कुठे आपल्याकडे ते बघा, मराठी माणसाला संमोहित करेल असा हिरो होणं अवघड आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एक हिरो होऊन गेलाय. छत्रपती शिवाजी महाराज एक हिरो होऊन गेले. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज या हिरोंची तर कोणी तुलना नाही करू शकत. साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे हे हिरो आहेत ना आपल्याकडचे. आता या आज तर स्वातंत्र्यवीर सावरकरांचं आहे, त्यांचे इतकं मोठं हिरो, हे हिरो आहेत आपले. बरोबर की नाही? त्यात तुमच्या अहिल्यानगरचा आज हे आहे ना स्थापना दिवस आहे. तात्पर्य काय? आपल्याकडं मोठी अहिल्याबाई होळकर, हिच्या या स्त्री इतकी देवी अहिल्याबाई कुणी आहे का मोठं? तात्पर्य काय? मोठेपणाचे मापदंड महाराष्ट्रात सेट पूर्वीच होऊन गेले. आता आपल्याला सर्वाइव्ह व्हायचं. त्यामुळे गोष्टी चांगल्या करण्यापलीकडे आपल्याकडे पर्याय नाही. प्रवीण तरडे येतात जातात, त्याचे सिनेमे येतात जातात, विषय महत्वाचे असतात. त्यामुळं आता बघा ना, हे पोरं बघा आता यांना रस्त्यावर फिरता येत नाही, यांना पकडतात सगळे. कारण सिनेमा चालला, सिनेमा चालला, सिनेमा आवडला. मुळशी पॅटर्न मध्ये एक वाक्य यायला, तो पण समोर बोलतो, तो राहुल्या म्हणतो जाताना, ए चाणक्य तुला गेमा करतो, एक दिवस तुला डॉक्टर, आणि तो निघून जातो. बरोबर? चाणक्य फक्त त्याकडे बघतो. एवढंच तरी हा फेमस आहे. शिवलेतल्या सांबाला 2च ओळी होते ना. बरोबर की नाही? रस सांबा किती आदमी 2. त्याच्यामध्ये तो बोललाच नाही, मेला नंतर गोळी लागून. पण तो काय म्हटला? 2 पिक्चर हिरो. त्यामुळे आपल्याकडे सिनेमे चांगले झाले पाहिजे, हिरो तयार होत राहतील. बाकी हिरो बिरो आपल्याकडे कोण नाही. आता नाना पाटेकर मकर नानासपुरे हिरो आहे का? नाम फाउंडेशन. बरोबर की नाही? नाना आणि मकर आपल्याकडे हिरो आहेत ना. शेतकऱ्यांसाठी काम तर करतायत. इंडस्ट्रीत बाकी कुणाचा आला नाही माहित नाही. नाना पाटेकरांचा फोन आला पिक्चर झाल्यावर. नाना पाटेकरांचा फोन आला मला, लेकरा काय केलाय रे तरडे, कधी येतोच भेटायला. मग दुसऱ्या दिवशी लगेच नीलकांती पाटेकर
यांनी त्यांच्या शेतात काम करणाऱ्या सगळ्या बायकांना घेऊन सिने बुक केलं आणि आज रात्री 9च्या शोला नीलकांती पाटेकर सगळ्या बायकांना घेऊन, शेतातल्या बायकांना घेऊन पिक्चरला गेले. हे हिरो आहेत आपल्याकडचे. त्यामुळे आपल्याकडची जी माणसं आहेत त्यांच्याकडनं प्रतिक्रिया येतात, जिथून यायच्या तिथून येतात. सांगितलं की म्हणजे हे बघा सकाळपासून संध्याकाळपर्यंत तोच आवाज, तीच एनर्जी असते. आता ना मला लय जुनं पाहिलेला म्हणजे पीटीआय, कारण लहानपणापासूनचे मित्र याला मित्र केदार सोमन खूप मोठा लॉयर आहे, म्हणजे खूप मोठं वकिलीतलं नाव आहे, लेखक पण चांगला आहे, आता दिग्दर्शन पण करेल. त्याला विचारा माझ्या एनर्जीचा राजकारण किंवा कधी कमी झालेली पाहिली. सगळे 7ला सुरू झाले की संध्याकाळी 7 पर्यंत तेच कंटिन्यू तेवढंच. ती ओळख आहे आपली, कारण आपण समाजातल्या अशा तळागाळातल्या घटकातनं आलोय की आपल्याकडे बघायला कोणाला वेळच नव्हता. आपलं दिसणं 4 माणसात उठून दिसेल असं नव्हतं. आता मला कित्येक जण म्हणतात तुम्ही मोठ्याने का बोलता. अरे मी काय कुठल्या तरी सॉफिस्टिकेटेड फॅमिलीत नाही जन्माला आलो. मी मुळशी तालुक्यातल्या अशा गावात लहानाचा मोठा झालोय जिथं या बांधावरून त्या बांधावर हाक मारायची असेल तर बोंबलून बोलवावं लागतं. बरोबर की नाही. अरे असा आवाज द्यावा लागतो. मी सगळी माणसंच या आवाजात बोलताना ऐकली. आता पुण्यात आलो म्हणून मी आवाज कसा काय बदलू. किंवा आता फॅमिली काय ते फिल्म फेअरला गेलोय स्टँडर्ड लोक म्हणून मी आवाज का बदलू माझा. तू मोठ्याने बोलतो. अरे मोठ्याने बोलतो मी जर छोटं बोललो ना हळू तर तुम्ही मला येड्यात काढा की तरडेला झालंय काय. बरोबर की नाही. मी असं बोलायला लागलो. गंमत बघा, सिनेमा हे खरं तर खूप सुंदर आणि मी आता आणि सिनेमा हा हे अभिव्यक्ती स्वातंत्र्याचं प्रमुख लक्षण. तर तुम्ही मला म्हणाल उठ. तात्पर्य काय, आपण जसे आहेत तसं आपण वागायचं. कुणाला काय वाटतं गेले ते लाभ. तुम्ही देवळ बांधणं एकच्या वेळेस सांगितलं होतं. 2ची कथा हे शेतकरी आत्महत्येने अस्वस्थ झाल्यानंतर सुचली मला. कारण का माहितीये का, माझ्याकडं देव होता. देव लक्षात घ्या, माझ्याकडे कोण होतं. देव होत. देव नाकारणारे बोटावर मोजणे इतके, पण बाकी सगळा समाज आपला देव भोळा हे मान्य केलं पाहिजे. आपण सगळं बघा, फडणवीसांचं सरकार, शिंदे साहेबांचं सरकार, उद्धव साहेबांचं सरकार, पवार साहेबांचं सरकार, किती सरकार, यशवंतराव चव्हाण साहेबांपर्यंत जाऊ, प्रत्येक सरकारने शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबवण्यासाठी प्रयत्न केलेत का नाही. खरं सांग, म्हणजे केलेत का नाही. सगळ्यांनी केले, पण आकडा तर वाढतच चाललाय. आकडा वाढतच चाललाय. तर मी म्हटलं चला सगळेजण वेगळा वेगळा प्रयत्न करताय, मी जरा देवाच्या तोंडून सांगून बघू. ऐकलं तर ऐकलं. मी काय सांगितलं, देव गरुड पुराणातला दाखला देतो. गरुड पुराणात सांगितलंय आत्महत्या हे महापाप आहे. तुम्हाला वाटतं तुम्ही सुटला, तुम्ही लटकला. तुम्हाला ना पुनर्जन्म मिळत ना तुम्हाला मोक्ष मिळत. तुम्ही आयुष्यभर भटकता. ज्यांनी आत्महत्या केली त्याला पुनर्जन्म नाही. ही मात्र लागू पडू शकते. मी सांगतो तुम्हाला. त्याला वाटतं आत्महत्या आता केली की मी सुटलो, पुढचा जन्म छान गेले. तुला टाकला, तू तो गया. त्यापेक्षा मरू नको. जे आलंय त्याला तोंड दे. रोजचा दिवस सारखा नसतो. उद्याची सकाळ मस्त आहे. कळलं का. आपल्याला फक्त आजची रात्र ढकलायची. शेतकऱ्याला फक्त आजची दुःखाची रात्र ढकलायची. उद्याची सकाळ मस्त आहे. ओके. त्यामुळं ही मात्रा मला वाटतं लागू पडेल. काही जण मला वाटतं की नाही आपल्याला तुम्ही काहीतरी ठोस पावलं उचललं पाहिजे. मी पटकन विचारलं ठोस म्हणजे काय. तुम्ही सरकारवर टीका करायला पाहिजे होती. अरे बापरे, त्यांनी काय झालं असतं. सरकारवर टीका केल्याने काय झालं असतं. तो जो एक जण बोलत होता ना त्याच्या मनासारखं झालं असतं. शेतकऱ्यांच्या मनासारखं नसतं. मी जी आत्महत्येची कारणं सांगितलीत ना या सिनेमात,
त्या कारणांवर जर शेतकऱ्यांनी मनापासून लक्ष देऊन काम केलं, आत्महत्या थांबणार म्हणजे थांबणार. माझ्यावर विश्वास ठेवा. बाकी कोण काय बोलतंय याच्याकडे लक्ष देऊ नका. पत्रकारांना पण मनापासून शेतकरी आत्महत्या थांबवा असं वाटत असेल तर हा चित्रपट प्रमोट करा. बरं, मी स्पष्ट सांगितलं, तरड्याला काय फायदा आहे का? जे येणारे पैसे निर्माता डोनेटच करणार आहे ना. बरं, जाहीर केलंय ना, असं का लपून ठेवलंय? जाहीर केलंय. त्यामुळे कुणाच्याच तर दुसऱ्याच्या फायद्याचं नाही, फक्त शेतकऱ्यांच्या हिताचं आहे. तर सगळ्यांनी जीव तोडून प्रमोट करा. हा पिक्चर पाठवा तळागाळात, तळागाळात पाठवा. हा सिनेमा फक्त शेतकऱ्याचं भलंय. देवाच्या का होईना भीतीनी आत्महत्या जर थांबल्या तर तुम्हाला नको आहेत का? खरं सांगा, तुम्हाला नको आहेत का? एन केन प्रकारेन यस्य कस्यापि देहिना, हा कुठलाही मार्ग अवलंबा. आता आत्महत्या कमी करा शेतकऱ्याची. बस, माझं एवढंच म्हणणं. चित्रपटाची त्या हेल्पलाईनला मी नंबर दिलेला आहे माझा, बरोबर. कमीत कमी महिन्यात 30 ते 40 शेतकऱ्यांशी बोलतो. जो आत्महत्या करायला गेलाय आणि त्याला वाचवलाय त्याला समुपदेशन करतो, त्याच्याशी बोलतो, प्रसंगी त्याच्या घरी जातो. मग मराठवाड्यातला ओला दुष्काळ आला तेव्हा मी काय सरकारवर टीका नाही करत बसलो. मी काय केलं असं माहिती आहे का तुम्हाला? बरं, एक खोटं नाही, हे पण जाहीर पत्रकारांच्या ह्याच्यात केलं. मी काय केलं? बायकोला विचारलं अकाउंटला किती पैसे, अकाउंटला आता किती पैसे, अमुक अमुक आहे. म्हटलं आता आपले पहिले 4 महिन्याचे हप्ते निघतील एवढे आहेत का? तेवढे ठेव, बाकीचे पैसे जरा दे. ते पैसे घेतले. मग मी वाणी साहेबांकडे गेलो देऊळबंदच्या. म्हटलं मराठवाड्यात ओला दुष्काळ आलाय आणि मला नाही वाटत तिथं काही 6 महिन्यात सुधरल. तर आपण एक काम करू, मराठवाड्यातली जी पोरं MPSC UPSC करायला इकडे पुण्यात शिकतायत, तर त्यांचं मेसचं भाडं आणि लायब्ररीचं भाडं आपण प्रत्येकाला देऊ. मग माझ्याकडे थोडेफार पैसे जमले. मग सगळ्यांनी जमून काहीतरी मी 19,60,000 रुपये जमवले. मग 19,60,000 रुपये जमवले. मी शूटिंग थांबवलं आणि मी मराठवाड्यात गेलो. मग स्वतः फिरून 357 पोरांची यादी काढली. त्यातल्या 7 मेडिकलला होत्या पोरी. मग प्रत्येकाचे मोबाईल नंबर घेतले, अकाउंट नंबर घेतले, आधार कार्ड घेतली. 357 आधार कार्ड आहेत माझ्याकडे. का? तर तो मराठवाड्याचाच आहे का? कुणी बाबा चुकीचं तरी येत नाही. त्या सगळ्या पोरांच्या अकाउंटवर मी स्वतः पैसे पाठवले. असे बरोबर. मी सरकारकडे गेलो का? मी कुठल्या यंत्रणेकडे गेलो का? मी काय केलं? माझ्या अकाउंटला किती पैसे आहेत मला ते महत्वाचं आहे ना. सरकार आणि यंत्रणेवर टीका करणारे लय सोपी गोष्ट आहे. सगळ्यात भ्याड माणसाचं लक्षण आहे. पहिली टीका स्वतःवर केली पाहिजे की जे झालंय त्याला मी काय योगदान देतो. सरकार द्यायचंय तेव्हा देईन. मी काय योगदान देतो पहिलं विचारायचं, आपण करायचं. आणि हे मी माझ्यापासून सुरुवात केलं आणि पैसे पण कोणाकडे दिले. म्हटलं आता मला कुठली संस्था व्यवस्था याच्यावर विश्वास नाही. मी पुणे पत्रकार संघात गेलो, ब्रिज मोहन पाटलांना भेटलो. म्हटलं किती पत्रकार फिरत होते मराठवाड्यात? ते म्हटले एवढे. मला त्या पत्रकारांशी बोलायचं. मग मी ते सगळे 18 पत्रकार महाराष्ट्रातले एकत्र बोलवले पुण्यात. मी म्हटलं कुठल्या गावात जास्त दुःख होतं? सगळे म्हटले अमुक 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 अमुक. मग विलास बडेला भेटलो. कुठल्या गावात जास्त दुःख होतं? अमुक अमुक अमुक. आता तुम्ही 18 जण मला यादी द्या. मग 18 पत्रकारांनी मला 357 जणांची यादी दिली. त्यांच्या अकाउंटला पैसे गेले. माझ्या हातात हे करणं शक्य होतं की नाही? मी केलं. पैसे गेले. 4 महिने त्या पोरांवर टेन्शन नव्हतं. तोपर्यंत आईबाप सावरले. पुन्हा आता त्यांचं रुटीन सुरू झालं. आपल्याला जेवढं करता येईल तेवढं करायचं असतं आणि ते मी करतो. बरं, मी जास्त बोलत पण नाही कुठं, कारण कुणाला मदत केलेलं बोलण्याने आपलं हे पुण्य घडतं, कळलं? त्यामुळं हे करायचंच असतं. हे मी जाहीर का केलं? सगळा पैसा देणार, कारण त्या निमित्तानं चालेल, लोक येतील, फायदा होईल आणि लोकांपर्यंत पैसा पोहोचेल. ही फक्त त्याच्या मागची धारणा होती. त्यामुळे सुरुवात स्वतःपासून, मध्ये आधी काय नाही. आणि शेतकऱ्याकडे किंवा कुठल्या शेतकऱ्याला भेटायला काय झालं? मी नाही का शेतकरी? त्यांचे दुःख व्हायचं मी बापाच्या शेजारी बसेल 10 मिनिटं. मला आपोआप त्या वर्षीची सगळी दुःख भेटतात.
बापच सांगतो ना, कारण जे महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला प्रश्न तेच माझ्या बापाला पण. म्हणजे काय, करप्या रोग पडला तेवढे आमचं किती नुकसान झालं. तर मी एक व्हिडिओ केला बघ, मी माझ्या वडिलांबरोबर शेतात बसलोय, काळा शर्ट घातला होता बघ, आणि ते सगळे भात भरडत होते. त्यांनी पेरलं होतं 20 किलो का 5 किलो, 5 किलो पेरलं होतं तूर डाळ, आणि आधी किती माहितीये का, पावशेर. कारण करप्या रोग पडला. तर मी हसत होतो ती पावशेर डाळ घेऊन आणि दाखवत होतो, दादा तुम्ही 3 महिने जड जड झटला, मर मेला या शेतात, आणि पावशेरच तूर डाळ आली की. ते काय म्हटले असतील राव, या वर्षी पावशेर आली, पुढच्या वेळी येईल की 10 किलो. माझा बाप हा आशावादी शेतकऱ्यांचं सगळ्यात मोठं प्रतीक आहे. अरे आत्ता पावशेर आली, पुढच्या वेळी येईल ना 10 किलो.